नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। विधानसभेमधील पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये आता वादाच्या ठिणग्या पडल्याचं पाहायला मिळतंय। जागा वाटपाच्या घोळामुळे विधानसभेला फटका बसला असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। जागा वाटपात घोळ सुरू ठेवणं षडयंत्र होतं का असा सवाल देखील वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। नाना पटोले आणि संजय राऊतांचं नाव घेत वडेट्टीवारांनी निशाणा साधलेला आहे। तर पवार गटाच्या बैठकीमध्ये अमोल कोल्हेंनी ठाकरे गट आणि काँग्रेसवर निशाणा साधलाय। पराभवानंतर काँग्रेसची पाठ मोडलेलीच आहे, तर ठाकरे गट झोपेतच आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। जागा वाटप करताना उशीर झाला, त्याच्यामुळे विधानसभेत फटका बसला असं वाटतंय का? नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे। 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। परंतु जागा वाटपाचा तिढा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही। हे अनेक कारणं झाली, त्यामुळे मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। याच्यात शंका येत आहे का काय, असं वाटतंय का ह्या सगळ्या जागा वाटपाच्या? नाही, मी म्हणतो ना, खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का इतका वाढवलेला, इतके जो वेळ वाया घालवला। बैठकीची वेळ 11 वाजता, यायचं 2 वाजता, अनेक नेते उशिरा येत होते, त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही। आणि यामुळे हा बैठकांचा वेळ लांबत गेला। एकेका जागेवरून वारंवार त्याच गोष्टी होत गेल्या। कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोळ 2 दिवसात संपला असता तर आम्हाला, कारण 20 दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण गेले, तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता। परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही। तर वडेट्टीवारांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। तर अमोल कोल्हे काय म्हणालेत? राज्यामधली परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही, काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही। आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत। सध्या विरोधी पक्षामध्ये मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे।